मुंबई, ठाणे, पालघरला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार वादळी पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना. 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा धोका. अनावश्यक प्रवास टाळा. सरकारने दिलेला अल्टिमेटम. यावेळेस अलर्ट हा गांभीर्यानं घ्या. मुख्यमंत्री फडणवीसांचं नागरिकांना आवाहन. नालासोपारा आणि वसई विरारमध्ये पावसाचा हाहाकार. जीवननगर परिसरातील पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू. स्टेशन आणि बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. बोईसर आणि डहाणू तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा 15 मिनिटं उशिरानं. नवी मुंबई आणि ठाण्यातील मुसळधार पावसाचा फटका. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली. अमित साटमांवरती मुख्यमंत्री मौन का आहेत? बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्यावेत. राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आम्ही फील्डवर काम करणारे, घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही. भाजप नेते अमित साटम यांची राज ठाकरेंवर टीका. तर फील्डवर राहून तुम्ही काय केलं? संदीप देशपांडेंचा पलटवार. मौत के सौदागर. भाजपचा क्रूर चेहरा समोर. संजय राऊतांचा ट्विट करत अमित साटम यांच्यावर घणाघात. तर बोलण्यामध्ये कधी कधी वेगळा संदर्भ असतो. साटम यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. बावनकुळेंकडून सारवासारव. वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही. पुढे काय करायचं हे वरळीकर ठरवतील. सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. तर गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरून शिंदेंचं आकर्षण वाढलं. अहिर यांची प्रतिक्रिया. भिवंडी शहराला पावसानं झोडपलं. मुख्य बाजारपेठा जलमय. घरांसह दुकानांमध्येही पाणी शिरलं. प्रशासनाकडून मदतीची मागणी. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर स्वरूपाची होण्याची शक्यता. पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच. मुंबईसह पुणे, नाशिक, साताऱ्यामध्ये झाड कोसळल्याच्या घटना. वाहनांचं मोठं नुकसान. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम. ठाण्यामध्ये दुचाकीवर झाड कोसळल्यानं 2 जण जखमी. मुसळधार पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला. सोनपूर परिसरामध्ये खोदकाम सुरू असलेल्या परिसरात रस्ता खचला. तर मुंब्र्याच्या संजयनगर मध्येही भिंत कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील इंगळूण घाटासह लोणावळ्याच्या कातळ धबधब्या शेजारील मार्गावर दरड कोसळली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईमध्ये कॉटन ग्रीन परिसरात उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या. रितू तावडेंकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी. कारवाईचे आदेश देऊनही दुर्लक्ष केल्यानं महापौर संतापले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली. अशक्तपणा आणि व्हायरल ताप आल्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. रुग्णालयातून घेतला राज्यातील पावसाचा आढावा. शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून मदतकार्य करण्याचं आवाहन. रितू तावडे या महापौर आहेत, आमच्या हेडमास्टर नाहीयेत. गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला. रितू तावडे यांच्या आरोपांवरती किशोरी पेडणेकरांचं उत्तर. पेडणेकरांनी दालनाची रेकी केल्याचा रितू तावडेंचा आरोप. गटनेत्या किशोरी पेडणेकरांचा वेगळा प्रोटोकॉल. मात्र महापौरांच्या दालनामध्ये जाऊन हेरगिरी करणं चुकीचं आहे. मंत्री संजय शिरसाट यांची टीका. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. 19 बंधारे पाण्याखाली. तर रायगडमधील अंबा नदी आणि खेडमधील जगबुडी नदीनेही इशारा पातळी ओलांडली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा.